यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मता। पीठिकेवर ठेव। वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त करू शकत नाही। ज्याप्रमाणे कामोद्दीपक कोद्रव धान्य विशेष इत्यादी उन्मादक द्रव्यांनी मदोन्मत्त पुरुष पदार्थांचे खरे स्वरूप जाणू शकत नाही। जसं सांगितलं, एक राजा होता आणि तो निघाला होता सैरसपाट्याला हत्तीवर बसून। तर सकाळची वेळ होती आणि रस्त्यावरून जात असताना काय झालं की सगळीकडे तो प्रजेला बघत चाललाय, तर एक दारुडा होता तिथे रस्त्यावर आणि त्यांनी काय विचारलं, ए हत्ती विकतोस काय? काय विचारलं? किती हसू आलं त्यांना। हत्ती विकतो का म्हणून विचारल्यावर राजा काय म्हटलं सांगा? पहिला हत्तीने राजा पहिला असं बावरलाच, म्हणलं हे कोण आहे नवीन? मग ते म्हटला आज नाही उद्या। राजा म्हटला आज मी सैर सपाट्याला चाललोय, तर उद्या ये। आणि मग त्याला माहिती होतं राजाला कोण बोलतंय। आणि मग ते दुसऱ्या दिवशी ह्याच्यात राज दरबारामध्ये त्या व्यक्तीला पकडून आणलं आणि म्हणला हत्ती खरेदी करतो का? मग ते व्यक्ती काय म्हणला, हो का चेष्टा करताय गरीबाची? म्हटला माझ्याकडं उंदीर मांजर घ्यायचे पैसे नाहीत, हत्ती कुठनं घेऊ? मग राजाने सांगितलं, म्हटलं काल तर तू विचारत होता मला, तूच बोलला काय हत्ती खरं देणार का, विकणार का म्हणून? हो म्हणला, ते हात जोडून राजाच्या पाया पडून म्हणला तो मी नव्हतो, ती माझी नशा बोलत होती। कोण शाण आहे? मग असं नशेच्या अधीन झालेला जीव विवेक राहत नाही त्याला, काय हित काय अहित, काय योग्य काय अयोग्य हे सगळ्याच्या पार गेलेला असतो। तसं सांगताय तिथं की मोहाची पण नशा अशीच आहे। जसं काय म्हणता, कोण आहे प्रज्वल तुमचा? प्रज्वल कोण आहे ती तुमची? माता पुत्र, हा मोह आहे। असं बघितलं का त्याला कधी? जीव काय आजी कोण आहे तुम्ही? जाऊ दे, मी कोण आहे तुमचे? कोण नाही या संबंध, जीव। बाहेरच्याला लगेच जीव म्हणणार आणि घरातले सगळे समोर बसल्यावर बघा बघून जीव म्हणून जीव गेलेला असतो तिथं। म्हणजे म्हणायचे सगळ्याला जीव पाहण्याची दृष्टी येऊ द्या, तर तिथं समता येणार, तर त्या मोहावर आपण विजय मिळवणार। नाहीतर मोह आपल्यावर चढून बसलाय, त्यामुळं त्याच्या अधीन होऊन आपण संसारात फिरतोय। मग आज वाक्य काय सांगितलं दुपारी? मोह कशाला म्हणायचंय?
जे स्वतःविषयीचं अज्ञान आहे तोच मोह आहे. म्हणजे स्वतःबद्दल आता लई विचार करून. आणि काय सांगितलं त्यांनी शब्द की इंद्रियातून जाणण्याचा प्रयत्न करतो हाच मोह आहे. एवढं एक शब्द चांगलं वाक्य होतं. काय म्हणले? इंद्रियातून जाणण्याचा प्रयत्न करतो हाच मोह आहे. म्हणजे ह्यांच्याजवळ पूजा टेक चालतंय तिथं आहे बघ. तुम्ही असं बसा की माझ्याकडे तोंड करून. कुणीकडे तोंड गेलं तुमचं? फिरा असं. आजी असं फिरा माझ्याकडं. तिकडं मी नाही, इकडं मी आहे. काय सांगत होते? इंद्रियाने जाणण्याची प्रवृत्ती, ते विचार, तो प्रयत्न हाच मोह आहे. आपल्याला काय वाटतं? इंद्रियांशिवाय मी जाणू शकतच नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? इंद्रिया जाणतात का? किती इंद्रिय आहेत आपल्याला? ऐकू येतं का आजीना? जवळ यायचं आहे का? ऐकू येतं का तिथं? तिथं ऐकू येत नसतं तर जवळ या. आहे का? सांभाळा सांभाळा. काय म्हणले आपल्याला? इंद्रिया किती? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय. इंद्रियांनी जाणतो का नाही जाणत? कोण आहे ते? इंद्रिय मोही. इंद्रियांनी जाणतो का? डोळ्यांनी पाहतो का आपण? कानाने ऐकतो का? तर जर कान ऐकणारे असते, डोळे पाहणारे असते, तर काय डॉक्टर त्या डेड बॉडीला असतात की नाही हो? कान असते, डोळे असतात, मग जाणताय का नाही ते? का नाही जाणत? माहीत नाही. बघायचं का जाऊन डेड बॉडीच्या जवळ? म्हणजे इंद्रिया जाणण्याचं काम करत नाहीये, जीव जाणतोय. ते जीव गेल्यावर कळतंय तुम्हाला, त्याला जाणायला येत नाही. आणि जीव असेपर्यंत काय वाटतंय? तेच जाणतंय. त्याला कधी अजीव पाहत नाही आपण. म्हणून सांगतायत ह्यालाच मोह म्हणायचं. जे खरं जाणण्याचं, खरं काय ज्ञान आहे ते न मिळवून देण्याचं कार्य ते मोहाचं आहे. म्हणून मोहाधीन होऊन थोडं थोडकं जाणतोय. उलटं त्या जर इंद्रियांचं अवलंबन सोडलं तर सगळं जाणता येईल आपल्याला. इथं बसून 40 गावात काय चाललंय हे समजतंय, माहिती का? जर अतिंद्रिय ज्ञानाने जाणलं तर. काय आजी काय चाललंय कसगावला सांगा? इथं बसून आपल्याला नाही जाणता येत. तर जे ज्ञानी आहेत ना, केवळ ज्ञानी भगवानवर, ते जाणतायत कुठं कुठं काय काय चालू आहे सगळं. मुलीच्या घरी काय चाललंय, मुलाच्या घरी काय चाललंय, सगळं इथं बसून जाणता येतं. मग आपल्याला पाहिजे का नको तशी शक्ती, जादू? मग ती जादू येते जेव्हा आपल्याला आपलं स्वरूप समजलं, मी ज्ञानवाला आहे, इंद्रिया ज्ञानवाले नाहीत. मग मोहाने जाणणार तर विपरीतच जाणलं जाणार. जेव्हा स्वभावाने ज्ञानाने जाणणार तर ते यथार्थ ज्ञान असणार. ज्याप्रमाणे मादक पदार्थाच्या सेवनाने उन्मत्त पुरुषाला सारासार विचार राहत नाही, पदार्थाचे यथार्थ ज्ञान होत नाही. कधी स्त्रीला आई व आईला स्त्री म्हणतो. दारू पिलेला मनुष्य काय म्हणतो? त्याला विवेक नसतो, कोणालाही काहीही म्हणेल. खरं म्हणला तरी सुद्धा ते वास्तविक खरं म्हणता येत नाही, कारण तो नशेत असतो. त्याप्रमाणे मिथ्यात्व, मोह, कर्म, वश या अज्ञानी जीवाला आपल्या स्वभावाचे भान राहत नाही. त्याला हेय उपादेयाचे यथार्थ ज्ञान होत नाही. हेय म्हणजे काय? सोडण्यायोग्य. उपादेय म्हणजे काय? म्हणजेच हेय म्हणजे त्याज्य, हेय म्हणजे जे अयोग्य आहे, हेय म्हणजे जे तुम्ही ग्रहण करण्यायोग्य नाही, अग्राह्य आहे, त्याला म्हणायचं हेय. आणि उपादेय म्हणजे ग्राह्य. काय काय तुम्हाला ग्रहण करण्यायोग्य आहे? तर बाहेरून आपण जे काय ग्रहण करायला जातो, जसं आहार घेताय किंवा काय इंद्रिय भोग घेताय, ते ग्राह्य आहे का अग्राह्य आहे? विचार करून उत्तर द्यायचं. काय जेवण करायला पाहिजे का नको? नाही म्हणला तर काढून घेणार आहे उद्यापासून. म्हणजे मान्यता सोडा हे सांगायचं आहे हो. म्हणून ते एक श्लोक दिला आहे ह्याच्यामध्ये बरं का, समाधी शतकमध्ये,
यदग्राह्यं न गृह्णाति गृहीतं नापि मुञ्चति. माहित आहे, यदग्राह्यं न गृह्णाति, जे अग्राह्य आहे त्याला मी ग्रहण करत नाही. गृहीतं नापि मुञ्चति म्हणजे जे ग्रहण केलेलं आहे त्याला कधी मी सोडत नाही. यदग्राह्यं न गृह्णाति गृहीतं नापि मुञ्चति जानाति सर्वथा सर्वं तत्स्वसंवेद्यमस्म्यहं. काय कळलं? अग्राह्य आहे त्याला ग्रहण करत नाही म्हणजे, आणि जे ग्रहण केलेलं आहे त्याला सोडत नाही म्हणजे, असं काय आहे ज्याला तुम्ही ग्रहण केलंय आणि जे काय आहे की ज्याला ग्रहण करू शकत नाही. नाही रे भैया, चुकीचं नाही आणि बरोबर नाही. अग्राह्य काय आणि ग्राह्य काय? ग्राह्य म्हणजे सगळे राग द्वेष मिथ्यात्व. हां, आणि ग्राह्य काय? हां, बाहेरचं काय सांगायचं नाही आहे इथं. जो स्वभाव आहे ना, जे स्वतःचे ज्ञान दर्शन आनंद गुण आहेत ना, ते ग्राह्य आहेत. त्याला कधीच मी सोडू शकत नाही हे सांगायचं आहे. गृहीतं नापि मुञ्चति, ज्याला ग्रहण केलंय त्याला कधीच सोडू शकत नाही, ती गोष्ट माझी असती. काय म्हणले पूजा? माझ्याकडे लक्ष दे म्हणजे समजते. नाही समजतं मला विचार, मी सांगणार आहे. आज बाहेर गेल्यावर सगळं प्रवचन तुझं ऐकणार आहे मी. म्हणजे जे मी ग्रहण केलंय त्याला मी कधीच सोडत नाही. कधीच म्हणजे या भवात नव्हे, अनंत भवामध्ये ते माझ्याबरोबर राहतं. असं काय आहे? जे आहे ना ते तुम्ही ग्रहण केलंय हे सांगायचं आहे. आणि ज्याला ग्रहण करू शकत नाही ते अग्राह्य आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं हे शरीर ग्रहण केलंय का नाही तुम्ही? मम्मी हो म्हणते, पोरग नाही म्हणते. हां, जीवामध्ये गेलं का ग हे शरीर? मग त्यामुळे हे माझं नाहीच आहे. न मुंचती असतं ना तर मग ठीक आहे, याला मी माझं म्हणलं असतं. जी गोष्ट तुमच्यापासून दूर जाणार ती तुमची नाही. त्याला माझं म्हणतो हा मोह आहे. काय कळलं? जे जे अग्राह्य आहे त्याला ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो त्याला माझं म्हणतो, हाच मोह आहे. आणि जे माझं आहे, जे अनादि अनंत माझ्याजवळ राहणार त्याला मी जाणत नाही, त्याला माझं म्हणत नाही, हा मोह आहे. काय लिहा? काय लिहायचं? असं. हां, जे अग्राह्य आहे त्याला मी ग्रहण करू शकत नाही, तरी सुद्धा त्याला माझं मानतो, हा मोह आहे. अग्राह्याला ग्रहण करण्याचा विचार त्याला मोह म्हणलं. आणि जे ग्रहण केलेलं आहे, जे माझं आहे त्याला जाणत नाही, याला पण मोह म्हणलं. उदाहरणार्थ, घर कोणाचं आहे नवीन? आजी, घर कोणाचं आहे नवीन घेतलेलं? कोणाचं घर आहे? किती इथं बसून दिसलं का नाही सगळं घर ज्ञानात लगेच? तसा आत्मा दिसायला पाहिजे की इथं बसून मी तर आत्मा आहे, त्या घराशी काय संबंध? आज आयुष्य संपल्यावर घर कोणाचं सांग? ज्याला आपण माझं म्हणून कवटाळून बसतोय ना, आपलं आयुष्य आहे तोपर्यंत माझं. उद्या मेल्यावर कुठं जाणार होते घर? आपल्या बरोबर पुढच्या भवात. मग त्याला मी ग्रहण करू शकत नाही, त्यामुळे ते माझं नाही आहे. माताजींचं घर कुठलं आहे सांग? म्हणजे त्यांनी जसं जाणलंय की माझं घर कुठं आहे, जे माझ्यापासून कधीच वेगळं होत नाही, ते माझं घर आहे. तुमचं घर कुठं आहे? क्लिअर नाही. हां, ॲड्रेस सांगू नका लगेच. तर जे ग्रहण केलेलं आहे ते माझंच आहे, ते दुसऱ्याचं नाही आहे, पराचं आहे, ते मी ग्रहण करू शकत नाही. आणि जे माझं आहे ते पराला देऊ शकत नाही. जिनवाणी पायावर ठेवू नका, नको असलं तर ठेवा काढून. शरीरादी परपदार्थाविषयी आत्मबुद्धी ठेवतो, पंचेंद्रियांच्या विषयात सुख समजतो, पुण्य पाप भावाला इष्ट मानतो. हे सगळं काय आहे? मोहाचं रूप आहे. म्हणून परवा आपण 3 लक्षणं काय बघितली होती? त्यातलं राहिलं होतं की बघायचं सगळं. काय पहिलं? अर्थाचं अयथार्थ ग्रहण. शब्द वेगळे असले तरी पण अर्थ त्याचा असा आहे की पदार्थाचं चुकीचं ग्रहण करणं, पदार्थाला
जसं जीव हा पदार्थ आहे, त्याला मी पूजा म्हणून जाणलं, त्याला मी स्त्री म्हणून जाणलं, हे अयथार्थ ग्रहण आहे. काय मानलं मी मुलगा आहे, मी पती आहे, मी जे काय आपलं रूप आहे, सुखी आहे, दुःखी आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, हे मानणं हे पदार्थाचं अयथार्थ म्हणजे चुकीचं. पदार्थाला चुकीचं ग्रहण करणं ह्याला म्हणायचं मोह. मोह कुठली वस्तू आहे? मोह म्हणजे काय असतं? विचार म्हणजे परिणाम आहेत, जीवाचे परिणाम आहेत. असं काय कुठनं बाहेरून लावलेलं गम नाही आहे. मोह म्हणजे कुठले काय म्हणायचं चिटकवलं नाही आहे तुम्हाला आणून. तुमचेच भाव असे परिवर्तित झालेत जे मोही होत आहेत आणि तुम्हालाच दुःख देत आहेत. दुसरे तुम्हाला दुःख देणारे नसतात. जो मोह मी करतो त्या मोहाच्या निमित्तातच मी दुःखी होतो. जसं मी आज एक दृष्टांत ऐकला की कमठाच्या जीवाने काय केलं होतं, पार्श्वनाथांच्या स्त्रीवर अत्याचार केला होता. त्यामुळे राजाने त्याला नगरबाह्य हाकलून दिलं होतं. त्यावेळेस पार्श्वनाथ तिथं नव्हते नगरात. जेव्हा आले त्यावेळेस कळालं तर त्यांनी केलं काय, कमठाकडे गेले, मोठा भाऊ होता ना, आणि हात जोडून त्याला विनंती केली की तू चल. बरोबर केलं का चुकीचं केलं? काय न्यायाधीश तुम्ही बोला राजा. बरोबर म्हणलं तरी चुकीचं म्हणेन मी, चुकीचं म्हणलं तर बरोबर म्हणेन. म्हणजे त्यांनी त्यासाठी एक वाक्य दिले ना ह्याच्यामध्ये पूजेमध्ये, शरण जो अपराधी को दे अरे अपराधी वह भगवान. म्हणजे अपराध्याला शरण देणं हे सुद्धा अपराधाचंच कार्य आहे. म्हणजे त्यांनी अपराध केला, त्याला मी शरण दिली तर मी सुद्धा अपराधी झालो. मग त्यांनी अपराध केला होता म्हणून जाऊन जर त्या पार्श्वनाथांनी त्याला मनवलं आणि त्याला शरण दिली तर त्याचं फळ त्याला 10 भवापर्यंत भोगावं लागलं पार्श्वनाथांच्या जीवाला. मग असंच आहे, आपण पण कोणाला शरण देतोय? आपले भाव जे आहेत ना, सगळे मोहाचे भाव हे अपराध आहे, त्याला आपण शरण देतोय म्हणजे आपल्यामध्ये ठेवतोय. तर त्या अपराधाचं फळ आपल्याला किती दिवस भोगावं लागणार? चालतंय ना? सहज अनंत काळ भोगावं लागणार. किती सहज म्हणतोय. त्याचं फळ दुःख आहे. किती दिवस दुःख पाहिजे आजी? दुःख किती दिवस पाहिजे? असं विचारले एकांना तर ते काय म्हणते, आता आलंय आता भोगावं लागणार की. म्हणजे काय केलं तुम्ही? तुमचं रोल काय होतं तिथं? नाहीच, मला दुःख भोगायचंच नाही एक क्षणासाठी सुद्धा. पण लोक काय म्हणते, आता पडलोय संसारात, आता करावं लागतंय. म्हणजे उलट काय केलं माहिती का तुम्ही? मारून घेतलंय दुःख स्वतःवर. त्याला कवटाळून घेतलंय, नाही मला हे ॲक्सेप्ट आहेच असं. उलट आपलं रोल पाहिजे. भलेही तुम्हाला आज भयंकर दुःख आहे तरी सुद्धा तिथं हाच आपला विचार पाहिजे की सुख असेल तरी सुद्धा हे मला नकोय, ह्याच्यामध्ये मी अडकलो तर दुःखच भोगावं लागणार. म्हणून सांगतायत काय, मोहाचा विचार करा, कारण मोह हा तुमचा विचार आहे. मग काय करायचं? मग त्याला माझं म्हणून स्वीकारलं ना. हे नाही कळलं तिथं की दुःख भोगावं लागतंय. हे म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे असं विचारतायत. हे वाक्य दुःख भोगावं लागतंय, काय करायचं? करावं लागतंय आता असं म्हणतात ना. असं लाचार होऊन म्हणतात ना, उलट कीव करते जीव, काय ते आचार्य त्यांची, किंवा फटके मारतील अशा जीवांना, माहिती आहे का? अनेक ठिकाणी शिव्या दिलेत आचार्य, चांगले चांगले शिव्या आहेत बरं का, पण ते लागायला पाहिजेत, शिव्या वाटायला पाहिजेत आचार्यांचे, तर कुठंतरी त्यापासून दूर होणार. जर म्हणलं दुःख भोगावं लागतंय, आता पडलंय संसारात तर करावं लागतंय, असं मी माझ्या बहिणींना म्हणते ना, लागा धर्माला. जाऊ दे, तुम्ही करताय जरी संसार तरी सुद्धा करू शकता धर्म. जेवढं पुरुषार्थपूर्वक करू शकता तेवढं करायला पाहिजे. ते काय म्हणते, तुझं आपलं चांगलं आहे, आम्हाला तर करावं लागतंय. काय केलं असं बोलल्यावर स्वतःहून ते ॲक्सेप्ट केलंय आणि मी त्यातनं बाहेर पडणार नाहीये, पडू शकत नाहीये, सगळं त्यात स्वीकारलं ना. असं तिथं पण हाच रोल पाहिजे तुमचा की मी केलं ते चुकीचंच आहे, मला आज आत्ता बाहेर पडायला पाहिजे याच्यातून. इतकी तीव्र भावना होती का आपली? मंगलाबेन हे कशाला जाता मग?
जर तशी भावना होती तर तशी कृती पण होऊ द्या. बरं, होईल. चला. वास्तविक ज्ञान अखंड एक ज्ञानाकार राहून अनेक भिन्न भिन्न नेयाला जाणत असताना ते तावत्काल भिन्न भिन्न नेयाकार परिणत होते. एवढ्यावरून अज्ञानी ज्ञानाला सर्वथा भिन्न भिन्न नेयाकार रूप अनुभव करतो, तसे मानतो, तशी कल्पना करतो. म्हणजे काय म्हणलं, आरसा ठेवलाय तुमच्या समोर, त्या आरशामध्ये अनेक गोष्टी समोरच्या प्रतिबिंबित झाल्या. मग तुम्ही काय म्हणणार, आरसा कसा आहे, समोर हिरव्या रंगाचं पीस आलं, मोर पीस आलं, आरसा कसा झाला हो, आरसा कसा झाला, हिरवा ड्रेस घालून गेला तू आरशाच्या समोर तर आरसा काय दाखवतो, आरसा कसा झाला, तसंच आहे, हिरवा रंग दाखव. होय ना, माझ्यासमोर बसल्यावर असं बोलणार आहे, हिरव्या त्या आरशासमोर बसून बोला बघू. त्या आरशाला आपण चांगलं वाईट म्हणणार किंवा आरसा असा झाला असं म्हणणार, पण आरसा तर स्वतःच्या रूप आहे, तुम्ही तर तुमच्या रूप राहिलाय. म्हणून तिथं सांगायचं त्यांना की कुठलंही ज्ञेय जाणताना ज्ञानाला भिन्न ठेवा, त्याच्यामध्ये मिसळवू नका. ते ज्ञान अस्पर्शी पवित्र जसंच्या तसं स्वच्छ आहे, पण त्याला अनेक ज्ञेयांमध्ये घालवतो. ज्ञेय म्हणजे काय असं विचारायचं तुम्हाला. ज्ञेय म्हणजे जे जे ज्ञानात जाणलं जातं ते ज्ञेय म्हणायचं, त्याला शब्द येतो ज्ञेय म्हणून. मग ज्ञानाचा जो विषय त्याला म्हणायचं ज्ञेय. कोणाचा विचार करायला सांग आता, माहित आहे मला, सांग लवकर. होय ना, नाही घरी पोचली नाही ना. जर घराचा विचार आला असेल तर ते ज्ञेय झालं आपल्यासाठी. मग ज्या ज्ञेय रूप स्वतःला परिणमवतो, आपलं ज्ञान त्या रूप मानतो, तर त्या ज्ञानाचं रूपच समजलं नाही आपल्याला. मग जे भगवंतांचं ज्ञान आहे ते आरशाप्रमाणे आहे. तुमचं ज्ञान, तुमचं ज्ञान कसं आहे हो, म्हणा की आरशासारखं आहे, कशाला मलिन म्हणताय. ठेवायला पाहिजे आपण तसंच, तसंच आहे खरं, ठेवायला पाहिजे. पण म्हणजे काय केलंय, स्वीकारलं परत, मोह ह्यालाच म्हणायचं. बरं चला, तर काय सांगितलं, अर्थाचं अयथार्थ ग्रहण म्हणजे चुकीचं ग्रहण करणं हे मोहाचं कार्य आहे. मग ज्याला ज्याला ते चुकीचं ग्रहण होते समजून घ्या मोही आहे, आणि जो जो मोही आहे तो तो समजून घ्या अयथार्थच जाणतो. म्हणून आत्म्याला जरी जाणतो म्हटलं तरी सुद्धा त्याचं ज्ञान मोहाने लिप्त आहे, त्यामुळं त्याला खरं स्वरूप समजणार नाही. करुणाभाव काय म्हटलं होतं, तिर्यंची आणि मनुष्यांविषयी करुणाभाव. प्रश्न विचारला होता तुम्हाला परवा मी एक, उत्तर पण दिलं का. करुणाभाव आणि वात्सल्य ह्याच्यामध्ये काय फरक आहे, वात्सल्य म्हणजे करुणा म्हणजे प्रेम नाही. त्याच्याबद्दल वात्सल्य म्हणायचं नाही का, वात्सल्य म्हणायचं नाही का तिथं, करुणा असू दे की, मग वात्सल्य नाही म्हणायचं का त्याला. जे दुःखी जीव आहे त्यांचं जर तुम्ही केलेलं करुणा, नीट सांगायचं व्यवस्थित विचार करून. वात्सल्य कशाला म्हणायचं, करुणा कशाला म्हणायची, दया कशाला म्हणायची. असं पण नाही, करुणेमध्ये पण कदाचित निरपेक्षतेने भावाने करतो ना, करुणेने आपण काय मदत करणार. हां मला सांगा विशाल भैया, त्याला गुरु केला का काय लगेच. होणार आहे ते गुरु, थांबा जरा, आताच नाही अजून. काका कशाला म्हणायचं करुणा आणि कशाला म्हणायचं वात्सल्य, बोला निखिलीताई. करुणा दया हे तर आपला राग आहे, म्हणजे ते करताना आपण आपल्या रागाची सृष्टी करतो. आणि वात्सल्य कुठं गेलं, बॅटरी डिस्चार्ज झाली का काय. वात्सल्य
नाही सांगता येणार, पण करुण दया ही तर आपला रागच आहे. म्हणजे समोरच्या प्रती कसलाही तो भाव असणं हा एक प्रकारचा रागच आहे. आपण जरी त्यातून काही आपली अपेक्षा नसेल की आपल्याला काय व्हावं, पण आपण एखाद्याला दया दाखवतो म्हणजे आपण आपल्या रागाची पुष्टी करत असतो, किंवा करुणा केली तरी ती आपल्याच रागाची पुष्टी करतो. आणि वात्सल्य एक अंग आहे सम्यक दर्शनाचं. म्हणजे काय पाहिजे हो मला, म्हणजे काय वात्सल्य म्हणजे काय? म्हणजे निरपेक्ष असतं, जसं गाईचं वासरावर प्रेम. काय करुणा करताना तुम्ही अपेक्षा असते का आपल्याला? काय जरा विचार करा. म्हणजे मला सांगायचं म्हणून नको, पण एक हा बोला अनुपमा काकी. नाही, निरपेक्ष प्रेम करणे, जसं गाय वासरावर करते ना तसं, कुठली अपेक्षा न ठेवता. आता एखादा सेठजी आहे, त्याला दिसलं रस्त्यावर गरीब माणूस आहे, ते करुणा करून दान देत आहे, काय अपेक्षा असते त्याला? मला परत द्यावं अपेक्षा आहे. मला म्हणायचं त्याचा डिफरन्स करू नका. अपेक्षा हे डिफरन्स नाही आहे त्याचा. दयाभाव आला ना शेठजींना, दयाभाव होता ना, मग ती अपेक्षा सहित असते का निरपेक्ष असते असं मला म्हणायचं. मग निरपेक्ष दोन्हीकडे आलं का नाही? मग वात्सल्याला तुम्ही निरपेक्ष म्हणताय. बरं होते मी सांगते ऐका. काय म्हणायचंय, वात्सल्यमध्ये समोरच्याला दुःखी पाहिलंय ना, तर त्याचं दुःख कसं नष्ट करणार, त्याला माझ्या समान कसा मार्ग मिळेल, त्याचं कल्याण कसं होईल, हे भाव असतात मागं वात्सल्यामध्ये. करुणेमध्ये त्याला दुःख आहे तर त्याला त्याचं दुःख दूर करण्यासाठी मदत दिली जाईल, किंवा त्याला काय कुठल्या रूपाने तुम्ही जे म्हणता दया वगैरे तशा प्रकाराने त्याला बिहेवियर होईल. पण वात्सल्यमध्ये इतकी कळकळ असते अंतरंगातून त्या मुनींना, त्या भगवंतांना. म्हणून तर अरिहंतांना म्हणलं परम करुणावान परम वात्सल्यधारी असं म्हणलं गेलं. म्हणजे त्यांना त्यांच्या समान बनवण्यासाठी किंवा तुमचं सगळं तुमचं कल्याण व्हावं ही भावना असते मागं. वात्सल्यमध्ये मोक्ष मार्गाच्या विषयी त्याला तशा प्राप्ती व्हावी त्या मार्गाची, त्याचं दुःख समूळ नष्ट व्हावं हे प्रयत्न असतात. जसं करुणा करणार तर त्याला तुम्ही घर देत नाही. एखाद्या याचकाला, एखाद्या दीन मनुष्याला तुम्ही करुणा करणार तर थोडी मदत कराल एवढंच, पण त्याचं दुःख मुळापासून नष्ट करण्याचे किती प्रयत्न आहेत. पण वात्सल्यामध्ये इतके भाव अंतरंगातून आहेत की त्याचं सगळं दुःख मुळापासून नष्ट व्हावं, त्याला सुद्धा सुखाचा मार्ग मिळावा, त्याचं जीवन सुद्धा आनंदमय व्हावं, हे यापूर्वक केलेला प्रयत्न ह्याला म्हणायचं वात्सल्य. किंवा त्याला सुद्धा जीव पाहण्याची दृष्टी झाली हे खरं वात्सल्य. किंवा आता हे दुसऱ्या जीवांविषयी झालं, जेव्हा मी स्वतःला जीव म्हणून पाहतो, हे स्वतःवर केलेलं वात्सल्य. कारण मला माझं दुःख कसं नष्ट करायचंय हो, वरवर नाही. मला ते दुःख म्हणजे संसार आहे, भ्रमण आहे, हे मोठं दुःख आहे ना, ह्याला मुळापासून नष्ट करायचंय. तर ते कसं करणार? जेव्हा स्वतःला जीव म्हणून जाणणार, माझ्या समान इतर जीव आहेत हे जाणणार, तर तिथं खरं वात्सल्य प्रगट होणार. काय कळलं सांगा डिफरन्स? असं काय आपल्या समान पाहणं, किंवा त्याला सुद्धा आपल्या समान सुखाची प्राप्ती होणं, ह्याच्यासाठी केलेला प्रयत्न आहे तो. किंवा त्याचं दुःख समूळ नष्ट व्हावं ह्याच्यासाठी लिहा की काय करताय तुम्ही. लिहा योगिताबेन, वही राहिली जाऊ घेऊन या. संगीता काकी हाय की रूमवर बसू आपण जाऊन. मग तर काय करायची रूमवर ठेवून वही. पूजाबेन, आजी वही घेऊन यायचं, सांगायचं घरी जाऊन सगळ्यांना. आज वात्सल्य म्हणजे काय आहे, जिथं कल्याणाची भावना आहे, जिथं त्या दुःखाचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न आहे, जिथं जीवरूप दिसतं असं ते अशी पाहण्याची दृष्टी आहे, त्याला म्हणायचं. किंवा त्याला सुद्धा मोक्षमार्गाची प्राप्ती व्हावी म्हणून केलेलं जे काय प्रयत्न आहेत त्याला म्हणलं वात्सल्य. तर एक छान कथा घेतली आहे त्यांनी याच्यामध्ये, परवाच वाचायची होती माझ्याकडनं, राहिली.
कर्मांची गती मोहामुळे भोगतो व आजपर्यंत हा जीव भोगत आला आहे. एक राजा असतो आणि त्याला त्याच्या धनाविषयी खूप मोह असतो. मग राजा असून सुद्धा तो त्या धनाच्या विचारात राहिला आणि त्याच विचारात मेला. कुठं गेला? परवा बघितलं होतं 4 गतीने कुठली गती मिळते. 4 कषायांनी सांगा. लोभाने मेला. कुठे गेला? नाही, क्रोधाचा येतो. हां, गाढवच लक्षात राहील. साप झाला. बरोबर. क्रोधाने मेला तर वाघ होतो. मान कषायाने मेला तर गाढव होतो. माया कषायाने मेला तर धन परिवाराने रहित होतो. आणि लोभ कषायाने मेला तर सांगितलं सर्पगतीला जातो. मग त्याचंच उदाहरण सांगतायत. तर तो राजा त्या धनाच्या मोहात लोभात मेला आणि काय झाला? साप होऊन जन्मला 10,000 वर्ष आयुष्य घेऊन. किती हो? 1-2 नाही, 10,000 वर्षांचं आयुष्य मिळालं. नशिबाने की नाही साप. आता त्या काळामध्ये जे काय असेल ते त्यावेळेस तर किती आहे उत्कृष्ट आयुष्य किती आहे माहिती आहे का? मनुष्यांचं आयुष्य जेव्हा 3 पल्ले होतं, 2 पल्ले, 1 पल्ले होतं, त्यावेळेस इतर तिर्यंच्यांचं आयु किती आहे तसं कम्पॅरेटिव्ह बघा, त्या काळातली असेल गोष्ट. तर 10,000 वर्षांचे आयुष्य घेऊन जन्मला. त्याच राजाच्या राजवाड्यात तिथंच जाऊन बसला तो त्या धनावर. कारण धनाचाच विचार होता आयुष्यभर. तुम्हाला कशाचा विचार आहे? नाही म्हणते, खोटं बोलायचं नसतं शास्त्राच्या समोर. ध्यानाचा विचार आहे वय. उगीच आपलं इथं बसून खोटं बोलण्याचं पण फळ असतं बरं का. तर सांग, नुसतं मोठं मोठं बोलायचं ना, त्याची पण गती लिहायला पाहिजे. थांबा आता कुठल्या गतीला जातो मरून. सांगितलं ना, मंद कषाय असले तरी सुद्धा मोहाचं दर्शन, मिथ्यात्वाचं जर अस्तित्व आहे तर दुर्गतीलाच जाणार. फक्त जरी स्वर्गाला जाईल, देवगतीला जाईल तरी देव दुर्गती मिळते. जसं की भवनत्रिकांमध्ये जन्मेल. किंवा मंद कषाय असले तरी पण सम्यक दर्शन नाही आहे, हे सगळ्यात मोठं लॉस आहे. त्यामुळं त्यांनी आज वाचलं मी एके ठिकाणी की पुण्य आहे त्याला, पुण्याचा बंध होतो, पण पुण्याने मोक्षाची प्राप्ती होत नाही, पुण्याने कर्मांचा क्षय होत नाही. त्यामुळं अम्म पुण्य मा होऊ, असलं पुण्य आम्हाला नको असं सांगितलं शास्त्रामध्ये. बरं, चला गोष्ट पूर्ण करू का. तर तो राजा साप होऊन जन्मला आणि 10,000 वर्ष आयुष्य घेऊन त्याच राजवाड्यामध्ये त्याच्याच त्या धनावर जाऊन बसला. त्यावेळीस त्या राजवाड्यात एकेकाळी कोणी अवधी ज्ञानी मुनी आले. त्या मुनींच्या आहारदानासाठी म्हणून तो राजकुमार, त्यांनी सगळी तयारी केली, सगळं शुद्ध खानपान बनवलं आणि मुनींचं पडगाहन केलं, त्यांना आहार दिला. तर मुनी रुद्धिधारी होते. अवधिज्ञान ही रुद्धी आहे. तर रुद्धिधारी मुनींच्या आहार झाल्यामुळं तिथं पंचाश्चर्य वृष्टी झाली त्याच्या घरामध्ये. ती वृष्टी होऊन देवदुंदुभी वाजू लागली व त्यांचा आवाज ऐकून तो भांडारातला नाग सावध झाला. ते आता काय म्हणते, जरा आवाजाला सतर्क होत असतात ना साप, तर तो भांडारातून बाहेर आला राजवाड्यात काय चाललंय हे बघायसाठी म्हणून. आता अजून माझाच आहे ना भाव तिथं, माझा राजवाडा, माझे पैसे, माझं धन, सगळे हे भाव असल्यामुळं अजून तो त्यातच अडकलेला आहे. तर तो भांडारातून बाहेर आला आणि आपला फणा त्या मुनींच्या चरणी ठेवून त्यांनी नमस्कार केला मुनींना. ते पाहून राजकुमार म्हणाला, महाराज, हा साप आमच्या भांडारगृहात असतो आणि मी जर कधी आत गेलो तर तो मला काहीही न करता शांत बसतो, पण जर माझ्या व्यतिरिक्त भांडारगृही चोरत जात असतो, कोण नाही दुसरं, गेला तर क्रोधाने त्यांच्या अंगावर जातो.
मोठं वॉचमन. हे ऐकून मुनी म्हणाले, म्हणजे त्याला प्रश्न असायचा की असं का, ते कसं बिंदास जात होतं बरं. पण ते आपलं सांगितलं त्यांनी मुनींना की असं काहीतरी होतंय घरामध्ये. हे ऐकून मुनी म्हणाले, अरे मुला, हा नाग तुझा पिता होता. पूर्वभवामध्ये म्हणजे असं रूप परिवर्तित होतं बरं का. म्हणजे पूर्वभवात ज्याच्याशी आपण प्रेम करतो त्याच्याशीच पुढच्या भवात कदाचित द्वेष करतो, किंवा त्याच्याशी राहिलेले भाव असतात की मला ह्यांच्याबरोबर राहायचंय, तर अनेक भावामध्ये वेगवेगळ्या रूपाने आपण त्यांच्याबरोबर राहतो, जन्म घेतो, मरतो. हा नाग तुझा पिता होता आणि धनलोभामुळे तो नाग होऊन येथे राहत आहे. हे ऐकून बापाला सुद्धा जातीस्मरण झाले. म्हणजे कोणाला? सापाला लिहिले बरं का, सॉरी बापाला नाही, म्हणजे ते शब्द पुसट झालाय त्यामुळं. सापच बाप होता काय. सापाला जातीस्मरण होऊन अपराध भावाने मुनींच्या चरणास तो पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला. हे सर्व मुनींनी जाणून घेतले व त्याच पंचपापाच्या त्यागाचा त्याला उपदेश दिला. त्याची काय म्हणायचं, काललब्धी आली होती आणि बरोबर त्या मुनींचा त्याला उपदेश मिळाला. नंतर तो मुनींचा उपदेश ऐकून त्या नागाने पंचपापाचा त्याग केला. त्याचे आयुष्य 8 दिवस उरले होते. तेव्हा त्याने सकल संलेखनापूर्वक अत्यंत समाधीपूर्वक शरीर त्याग केला व अंतर्मुहूर्तात स्वर्गात गेला. स्वर्गात दिव्य विमानामध्ये महान देव होऊन जन्मला. अशा प्रकारे जे कोणी 5 पापांचा अंतःकरणपूर्वक त्याग करतात त्यांना दिव्य असे स्वर्गीय वैभव प्राप्त होते. कोणाकोणाला पाहिजे? त्याच्या मोहाने नाही प्राप्त होत. त्यांना सांगायचंय त्याला काहीतरी हवं म्हणून त्याग केलं नव्हतं त्यांनी, पश्चातापाची भूमिका होती, त्याच्यामुळं त्यांनी केलेला त्याग त्याच्यासाठी इम्पॉर्टंट नव्हता. तो नाग जीव स्वर्गात देव झाला, पण अंतर्मुहूर्तात त्याला अवधिज्ञान प्राप्त झाले. जे पण देवगतीला जाणार त्यांना जन्मतः अवधिज्ञान असतं, त्याला पण तिथं अवधिज्ञानाची प्राप्ती झाली. आपल्या अवधिज्ञानाने आपले पूर्वीचे भवांतर जाणून तो त्या मुनींजवळ गेला व नाना प्रकारे स्तुतीस्तवन करून त्याने त्यांची पूजा केली व तेथून तो आपल्या राजवाड्याकडे मुलाकडे आला. कोण? भूत नव्हे, देव. आणि येताच तो त्यास कडकडून भेटून म्हणाला, तू माझी गती सुधारून माझे आत्मकल्याण केलेस आणि तुझ्यामुळे मला हे स्वर्गीय भव्य वैभव प्राप्त झाले. त्या राजाने येताना स्वर्गातून रत्नांचे हार आणले होते. किती चांगला वडील. असला वडील सारखं लाभो का? हावरट लोक तेच बघणार. ते बिचारं ज्ञान मिळाले, त्याचं कल्याण झाले, त्यांनी कल्याण केले हे नाही बघणार. त्यांनी रत्नांचे हार आणले होते. ते पाहून त्याच्या राज्यात म्हणजे विश्वास कसा पटायचा ना की हा वडील आहे. तर तो गेला होता मुनींकडं, त्यांनी त्यांचं वंदन केलं आणि त्यांच्याबद्दल त्याला बहुमान येत होता त्या मुनींबद्दल. मग तो राजकुमाराकडे आला आणि त्यांनी त्याला भेटून त्यांनी गिफ्ट दिले असं म्हणायचं आहे. ते पाहून त्याच्या राज्यातील सर्व लोकांना धर्माचा महिमा किती अवर्णनीय आहे हे समजले व त्यांची सर्वांची धर्मावर दृढ श्रद्धा बसली. त्यामुळे अनेकांनी आपल्या मनातील लोभादी विचारांचा त्याग करून उत्तम भावना आपल्या हृदयात साठवून ठेवली. म्हणून हे भव्य जीवांनो, तुम्ही आपल्या स्वतःच्या आत्मोन्नती करता हा धर्म अंगीकार करा किंवा याचं खरं स्वरूप समजून घ्या. निर्मळ अंतःकरणपूर्वक धर्माचा स्वीकार करा. स्वतःचे स्वरूप जाणा आणि आपले आत्मकल्याण करा. कशासाठी सांगत होते? लोभाने मेला तर सर्प झाला. म्हणून सांगतायत आपण पण मरताना कुठल्या ना कुठल्या परिणामामध्ये असणार. आयुबंद करणार त्यावेळेस कुठल्या परिणामात असणार, त्याच्यानुसार गती मिळणार. पण तो आयुबंद कधी होणार आहे हे माहीत नाही आहे. मग किती सावधानता पाहिजे आपल्यामध्ये. कारण कुठल्याही क्षणी समजा तुम्ही आयुष्यभर धर्म करताय पण
त्याच क्षणी जेव्हा आयु बंद होणार आहे त्यावेळी जर गैरभाव असतील, काय वैरभाव असतील, तर नियमाने कोणाला तरी गाढव म्हणत असाल तर, हो ना, त्यांनी सांगितलं, मी नाही, गाढव म्हणत असणार तर मला गाढवाची पर्याय मिळते. मी जर कोणाला म्हणत असेल तर मी दुसऱ्याला अपशब्द बोलणार, त्यांच्याविषयी काय चुकीचे भाव करणार, तर ते सगळं उदय मला भोगावा लागतो. म्हणून सावधानता अशी असावी परिणामात की सगळ्यांच्या विषयी म्हणून प्रेम भाव हो सब जीवों से, गुणी जनो में हर्ष प्रभो, करुणा स्रोत बहे दुखियों पर, दुर्जन में मध्यस्थ विभो. ओम 7 वेळा. एकदा बांधलेली आयु तीच राहती, परत वेगळी नाही बांधली जात. म्हणजे 7 अपकर्ष काळ असतात. पहिल्या अपकर्ष काळात नाही बांधलं गेलं तर दुसऱ्या वेळी बांधलं जाईल, तिथं नाही बांधलं गेलं तर तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 7मध्ये नाही बांधलं गेलं तर मरणाच्या समयाला नियमाने बांधणार. मग ते कुठं आहे हे माहीत नाही ना तुम्हाला. म्हणजे एक असा पॉईंट असतो आपल्या लाईफमध्ये. समजा तुमचं लाईफ 81 इयर्सचं असेल, समजा किती वर्षाची आता राहू दे आजी, तर 81 वर्षाचं आयुष्य असेल तर 1/3 आयुष्य राहिलं शेवटचं ना, तेव्हा फर्स्ट आयु बंद होतो. पण त्याच्यासाठी ॲक्युरसी पाहिजे ना तुम्हाला, तुमचं आयुष्य इतक्या वर्षांचं आहे, इतक्या याच समयाला तुम्हाला आयु बंद होणं हे नाही ना निश्चित. नाहीतर मग त्यावेळेस सगळं जप-तप करत बसत माणूस. नाहीतर आज एक दिवस माझं सगळ्यांशी संपर्क त्याग, एकदम मी आपलं देवा 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 करत बसणार. काय हां, मला वाटलं तुमचं काढलं होतं म्हणाला तेच की. जरी सांगाल कोणी तुम्हाला की तुम्ही ठीक आहे जाऊ दे, तुम्ही 80व्या वर्षी मरणार आहे, तुम्हाला एक्झॅक्ट डेट टाईम कसं कळणार आहे ना. कुठल्या 80 वर्षामध्ये 1 वर्ष आहे ना, 365 दिवस आहेत. कुठल्या दिवशी मरणार आहे त्याच्या अनुसार प्रपोर्शनमध्ये 1/3 कसं, कधी, त्यात पण नाही झालं तर राहिलेलं 1/3 म्हणजे कुठं कळणार नाही आहे तो काळ कधी आहे. मग काल असंच झालं आमचं डिस्कशन की ते बाहेर फिरायला लागलेत की एक डॉक्टर आहे, तो डेंटिस्ट होते सोलापूरमध्ये. कधीची गोष्ट आहे, 20 वर्षापूर्वी. त्यांच्याकडं ऑपरेशन केलं होतं मी. तर ते झाल्यावर आत्ता कोरोनाचं काळ आलं ना, तर त्याच्यामध्ये जवळपास ते 40-50 वर्षाच्या आत होते, 40-45 वर्ष म्हणा. एवढे लहान होते पण त्यांना अटॅक आलेल्या क्षणी गेला जीव. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये गेला. मला म्हणायचं त्यांचं 1/3 कधी गेलं असणार आहे हो. म्हणजे काय माहिती ना आपल्याला आपलं आयुष्य किती आहे आणि कधी जाणार आहे आणि काय आपण भाव केलेत मरायच्या आयुबंदाच्या वेळेस, कुठल्या पर्यायात जाऊन जन्मणार. म्हणून सांगतायत आपल्याला आपलं साधायचं ना, तर प्रत्येक समयाला सावधानता ही ठेवायची की आपल्याकडून कुठल्या गोष्टीचा मोह नको, लोभ नको व्हायला. तिथं माझा स्वभाव मला जेवढं जाणीवेत येणार आहे, धारा तरी ती ठेवा ना. आहे मी सगळ्यामध्ये अस्तित्व गुणवाला आहे, जीव आहे, एवढं नुसतं जरी चालू असेल ना धारा मागं, तरीसुद्धा त्याच्या निमित्तात अनेक कर्मांची निर्जरा आहे आणि शुभगतीचा आश्रव बंद आहे. म्हणून सांगितलं आपल्याला आपलं भविष्य सुधारायचं असेल तर आत्ता वर्तमानातच पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. ओम. सांगा विशाल भाई. जाणीवेत येत आहे तोच मी आहे. हा निर्लोभ स्वरूपी आहे. हा मोहरहित आहे, रागरहित आहे, द्वेषरहित आहे. हे फक्त जाणणारा न्याय